नमस्कार. मी शामराव मोकाशी, राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष. हा व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐका आणि प्रत्येक वाहन मालकानं एकमेकाला शेअर करा, म्हणजे नेमक्या कायद्यानं तुम्हाला दंड कसा मारला जातो किंवा कुठला दंड वाहतूक अधिकारी वसूल करू शकतात त्याबद्दल मी ह्याच्यातून माहिती बोलणार आहे. परंतु प्रत्येकानं हा व्हिडिओ मात्र शेअर करणं फार गरजेचं आहे. लोकांना कळालं पाहिजे की बाबांनो, वाहतूक अधिकारी आपणावरती दंड किती आकारतात आणि कसा आकारतात, की जेणेकरून जर तुम्हाला कायदा कळाला तर निश्चित त्याच्यात काही सुधारणा होऊ शकते आणि आपण दंड वाचवू शकतो. परंतु हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा. आता जर आपण कुठलंही वाहन चालवताना जर आपल्याकडं ड्रायव्हिंग लायसन असतं, ते जर आपल्याकडं नसताना जर आपण वाहन चालवताना पकडलं तर 5,000 रुपये दंड आहे. म्हणजे ड्रायव्हिंग लायसनच नाही आणि तुम्ही त्याला वाहन चालवण्यासाठी दिलेलं आहे किंवा तुमच्या स्वतःच्या मालकीचं वाहन आहे पण तुमचं ड्रायव्हिंग लायसनच तुमच्याकडे नाही, तुम्ही काढलेलंच नाही सा, आणि मग तुम्हाला त्याच्यासाठी 5,000 हा दंड आहे. आता समजा वाहनांना परवाने असतात. समजा रिक्षाचा परवाना असतो, टॅक्सीचा असतो, पर्यटक परवान्याचा असतो, स्कूल बसचा असतो, आणि जर त्या वाहनाचा परवाना नसेल, समजा रिक्षाचा परवाना नसेल, टॅक्सीचा नसेल, पर्यटक परवान्याचा नसेल किंवा तो परवाना संपलेला आहे, मुदतबाह्य झाला आहे, तर अशा वेळेला 5,000 रुपये हा फाईन, ऑनलाईनला सुद्धा हा फाईन बसतो, ऑनलाईनला सुद्धा दिसतो, आणि वाहतूक अधिकारी, RTO अधिकारी हा फाईन, अगदी पोलीसवालेसुद्धा हा बिंदास फाईन मारत असतात, हे मात्र लक्षात ठेवा. आता जर तुमचं ड्रायव्हिंग लायसन आहे आणि तुम्ही गाडी चालवता असाल, ते घरी तुमचं राहिलेलं आहे आणि ड्रायव्हिंग लायसन न बाळगता तुम्ही वाहन चालवत असला तर 500 रुपये हा फाईन आहे. आता एखादी टू व्हीलर आहे, आपण नवीन गाडी घेतो आणि अशी वाहन त्याची परवान्यावरती नोंद न करता किंवा त्या वाहनाची नोंदणी केलेली नाही, नुसती तुम्ही त्या दुकानदाराकडं आणता कुठं बी गावभर फिरत राहता, असं जर वाहन तुम्हाला गावलं तर 2,000 रुपये वाहतूक अधिकारी दंड मारतात. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर वाहनाचा नंबर टाकूनच तुम्हाला ते फिरवायचं असतं, चालवायचं असतं. आणि जर मग तुमचं 3 चाकी 4 चाकी मोठं वाहन असेल आणि बिगर नोंदणीचं तुम्ही जर ते चालवत असाल तर 5,000 रुपये तुम्हाला दंड आहे. मग समजा तुमची लॉरी आहे किंवा काय असेल आणि कुठेही तुम्ही फिरवत असाल विनाकारण, शेअर टाईम खाली त्याला केलेला असतो की बाबा आम्ही हे वाहन विकलेलं आहे, आणि वाहन विक्रेत्यानं नोंदणी झाल्याशिवाय ते वाहन त्याला द्यायचं बी नसतं, ही वाहन विक्रेत्याची बी जबाबदारी आहे. आता वाहनाचे कागदपत्र जर तुम्ही वाहनात ठेवत नसतील, मूळ कागदपत्र ही प्रत्येकाला वाहनात ठेवावीच लागतात, कायदाच आहे तो, ते नसतील तर तुम्हाला मात्र 500 रुपये दंड हे बिंदास तिथं भरावं लागतात. आता दुसरं म्हणजे तुमची जर PUC संपली असेल, कुठल्याही वाहनाची असून द्या, टू व्हीलर असून द्या, रिक्षा असून द्या, टॅक्सी असून द्या किंवा कुठलंही वाहन असून द्या, PUC संपली असेल तर तुम्हाला 1,000 रुपये हे भरावे लागतात, दंडच आहे तो. आता तुमची PUC तुमची ऑनलाईनला दिसते, आणखीन ते तुम्ही जवळ बाळगत नाहीसा, म्हणजे तुमची PUC ऑनलाईनला दिसते पण तो पेपर तुमच्या गाडीत अत्यावश्यक आहे, ओरिजिनल पेपर, तो जर नसेल तर तुम्हाला 500 रुपये हा दंड आहे. आता समजा तुम्ही कच्चं लायसन काढलंयसा पक्क करण्यासाठी, आणि जर तुम्ही ते वाहनावरती तुमच्या यल अक्षर हे लिहावं लागतं. समजा टू व्हीलर तुम्ही चालवतायसा, शिकाऊ लायसन काढले तर तुम्हाला नसेल यल लिहिलेलं तर 500 रुपये हा दंड आहे. आता समजा विमा संपलेला आहे, इन्शुरन्स संपलेला आहे आणि तुमचं जर वाहन असेल चालवताना गावलं तर 2,000 रुपये फाईन आहे. आता विमा जर तुमचा नसेल, ते चालवताय किंवा चालवण्यासाठी परवानगी तुम्ही कोणाला दुसऱ्याला वाहन दिलं, म्हणजे मग त्याचा दंड असा असतो की मालकाला 2,000 रुपये आणि चालक ज्याला तुम्ही वाहन चालवायला दिलंयसा तो 2,000 रुपये, असा 4,000 रुपये हा तुम्हाला दंड कुठल्याही परिस्थितीत भरावा लागतो.
म्हणजे विमा संपला आणि स्वतः मालक तो चालला असेल तर त्याला 2,000 आहे. पण तुम्ही दुसऱ्या ड्रायव्हरला दिली याचीला, कोणीही चालवत असेल वाहन, तुमचा विमा संपलेला आहे, तर 2,000 रुपये त्या चालकाचा दंड आणि मालकाचा 2,000. म्हणजे त्यानं चुकी केली, विमा संपला असतानासुद्धा दुसऱ्याला गाडी चालवायला दिली, असे 4,000 रुपये त्याला हे भरावे लागतात. आता जर तुम्ही नोंदणीची काही कागदपत्र सादर केली नाहीसा तर तुम्हाला 200 रुपये दंड आहे. तुमच्याकडे कागद आहेत, घरात ठेवले ते सांग तुम्ही दाखवत नाहीसा तर तुम्हाला 200 रुपये फाईन आहे. आता जर तुम्ही 16 वर्षाच्या खालची मुलं आहेत त्यांना जर तुम्ही बाईक वगैरे वाहन चालवायला दिलंसा आणि जर त्यानं लायसन्स नाही आणि 16 वर्षाच्यातला मुलगा आहे तर तुम्हाला 5,000 रुपये दंड आहे. हे मात्र कुणीही विसरू नका. म्हणजे लहान मुलांना जर तुम्ही 16 वर्षाच्या आतील मुलांना काही लायसन देतायसा, कच्चं लायसनसुद्धा नसतायसा, तर त्याला तुम्हाला 5,000 रुपये दंड आहे. आणि मग आता वाहन तुम्ही कसं बी गतिमान वेगानं जर चालवत असलेला तर मात्र तुम्हाला 2,000 दंड आहे. म्हणजे वेग मर्यादेचं पालन इथं आलं आणि ते तुम्हाला भरावेच लागतात, त्याच्यात काय कुठलं सूट नसते. आता जर तुम्ही वाहन चालवतायसा आणि धोकादायक पद्धतीनं किंवा बेदरकार पद्धतीनं कसेही तुम्ही कट मारत सुटलायसा किंवा काय कसंही, तर ह्याला मात्र तुम्हाला जवळजवळ 6 महिन्याची सजा आहे आणि 1,000 ते 5,000पर्यंत दंड आहे. हे मात्र विसरू नका. म्हणजे तुम्ही धोकादायक पद्धतीनं वाहन चालतायसा, तुमच्या जीवाची पर्वा नाही आणि दुसऱ्याचंही तुम्ही हित बाळगत नाहीसा, ह्यानुसार तुम्हाला 6 महिन्याची सजा होते आणि 1,000 ते 5,000 दंड होतो. आता जर तुम्ही 2 चाकी वाहनावर म्हणजे 2 व्हीलरवर जर तुम्ही 2 माणसांनाच परवानगी असते आणि जर तुम्ही तिसरी सीट बसवली आणि ते गावलं की 1,000 रुपये दंड आहे. हे 2 व्हीलर चालकाने लक्षात घेतलं पाहिजे. आता जर तुमचं एखादं वाहन आहे, तुम्ही नो एंट्रीत घुसलायसा किंवा जिथं वाहन उभी करण्यास मनाई आहे त्या ठिकाणी तुम्ही वाहन उभं केलायसा किंवा दुहेरी वाहतूक तुम्ही उलटी सुलटी करतायसा किंवा तुम्ही कुठलाही सिग्नल कटिंग करतायसा किंवा ह्या भागातनं तुम्ही कुठनंही यू टर्न मारतायसा किंवा कुठल्याही तुम्ही चिन्हाचा तिथं लावलेली त्याचा कुठलाही तुम्ही मर्यादा बाळगत नाहीसा, नियम तोडतायसा, तर त्याच्यासाठी 500 रुपये तुम्ही नो एंट्रीत घुसला तरी 500 रुपये भरावे लागतात. आता जर समजा आपली वाहनं असतात, कधीतरी कुठेतरी इकडं तिकडं घासतात एकमेकाला, कधी अपघात होतो. आता आपलं पहिलं कर्तव्य असं आहे की त्या अपघात झाला म्हणून पोलीस स्टेशनला वाहनाची खबर द्यायची असते आणि जर तुम्ही ती खबर दिली नाही तर 500 रुपये तो बी दंड असतो. आणि जर कुठलंही वाहन चालवताना तुम्ही जर नशापाणी करून जर ते वाहन चालवत असलेला तर मात्र तुमचं लायसन निलंबित होतं आणि 10,000 रुपये हा दंड आहे आणि हा तुम्हाला भरावा लागतो. आता समजा आपण वाहन चालवताना आपल्याला कुठेही वाहतूक अधिकारी, पोलीस अधिकारी किंवा अंमलदार ड्रेसवर आहेत, दुटीवर ते आहेत आणि तुम्हाला हात देतात, बाबा गाडी थांबव, आणि हवालदारानं तुम्हाला थांबवण्यासाठी विनंती केली असताना हात दावला असताना तुम्ही गेला असा तसंच रिमटून म्हणजे तर तुम्हाला 2,000 रुपयेचा हा दंड आहे. आता नंबर प्लेट जे आपले असतात त्याच्यावरती आपण फॅन्सी नंबरनं दादा, मामा, काका, नाना असं काही करतो, लिहितो, तर त्याला 1,000 रुपये दंड आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. आणि जर आपल्या वाहनाचा सीट बेल्ट असतो आहे तो जर आपण लावला नाही तर 500 रुपये असतात. आणि जर आपण वाहनानं आपल्या लाईट असतात, प्रखर दिवे म्हणजे आता प्रकाश झोताचे दिवे, मर्क्युरी दिवे ते निघालेले आहेत, ते जर तुम्ही लावले आणि ते गावले तर तुम्हाला 500 रुपये दंड आहे. आता समजा आपल्या गाड्याला कर्कश हॉर्न लावणं आणि कुठं मनाईच आहे हॉर्न वाजवण्यास, तिथं तुम्ही जर वाजवला तर 500 रुपये आहे. हे बी मात्र तुम्ही विसरू नका. आणि तुम्ही जर हेल्मेटशिवाय जर 2 व्हीलर चालवत असतील तर 500 रुपये आहे. शिवाय मोबाईलवर तुम्ही बोलत असताना वाहन चालवलं तर तुम्हाला 2 आणि 3 व्हीलरसाठी तुम्हाला 1,000 रुपये आहे. छोट्या पुन्हा त्या 4 चाकी वाहनासाठी 2,000 आहे. आणि तुम्ही जर रस्त्यावरून, हायवेवरून किंवा कुठूनही गाडी चालत असाल, कशी बी तुम्ही लेन कटिंग करत असतील ह्या लाईनीतून त्या लाईनीत, तर तुम्हाला 500 रुपये आहे. किंवा तुम्ही चुकीच्या बगलानं वाहन चालवत असतील तरी तुम्हाला 500 रुपये हा दंड आहे. शिवाय
तुम्हाला काय पोलीसवाले वाहतूकवाले काही वेळेला एंट्री नो एंट्री अचानक होते. जर तुम्ही त्यांनी सूचना केलेत बाबा ह्याच रस्त्यानं जावा, इकडून जाऊ नका, हा बंद आहे, आणि जर तुम्ही जबरदस्तीनं घुसला तिथं तर तुम्हाला 500 रुपये हा दंड आहे. आणि तुम्हाला कुठलंही वाहन कुठंही फुटपाथवरती जर तुम्ही उभा केलं असा आणि एखाद्याच्या गेटसमोर तुम्ही जर वाहन पार्किंग केलं असा, उभे केलं असा, तरी तुम्हाला 500 रुपये दंड आहे. आता महापालिकेच्या कायद्यानुसार तुम्हाला जवळजवळ 1/12/2000 रोजी राज्यातील सर्व एक अंमलबजावणी चालू झालेले वाहतूक विभागाला अधिकारी दिलेले आहेत, अधिकार पूर्ण दिलेले आहेत. आता समजा 2 चाकी वाहन आहे, तुम्ही जर कुठेही फुटपाथला वगैरे असं थांबवलं, म्हणजे आता रस्त्यानं चालायच्या महापालिकेच्या कायद्यानुसार जर तुम्ही ते फुटपाथला थांबवलं किंवा काही ठिकाणी सायकल ट्रॅक असतात त्या ट्रॅकवरती किंवा फुटपाथला जर तुम्ही वाहन 2 चाकी ठेवलं असलं तर तुम्हाला 1000 रुपये दंड आहे. आणि मग रिक्षा असेल किंवा 3 आसनी रिक्षा असेल, 6 आसनी रिक्षा असेल किंवा 3 चाकाचा टेम्पो असेल तर तुम्हाला 1500 रुपये हा दंड आहे. आणि जर तुमची कार जीप जर तुम्ही त्या फुटपाथवर उभं केलं असेल तर तुम्हाला 2000 दंड आहे. आणि मग छोटी हलकी वाहनं आहेत त्यांना 2500 आहे. आणि आता तुमचं रोलर असेल, बुलडोजर असेल किंवा काही दुसरी क्रेन असेल आणि जर ती तुम्ही फुटपाथवरती उभा केली असेल तर 3000 रुपये दंड आहे. अवजड वाहनं म्हणजे मोठे ट्रक वगैरे काही आहेत त्यांना 5000 रुपये दंड आहे. म्हणजे हे तुम्हाला भरावे लागत असतात, आणखीन हे कारवाई करत असतात. त्याच्यामुळं प्रत्येकानं आपापली वाहनं कशी उभा करायची, कुठं उभा करायची आणि आपण दंडापासून कसं वाचायचं हे प्रत्येकानं जरा लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपण आपलं वाहन सुरक्षितपणे चालवणं, आपल्या काळजी घेणं वाहन चालवताना, कशी बी बेदरकारपणे चालवून शिवाय कधी अपघात होतात, काय होतात, त्यात आपलंच नुकसान होत असतं किंवा मनुष्य हानीसुद्धा होत असते, जीवितहानी होत असते. तर प्रत्येकानं काळजी घेऊन वाहन चालवायचे आहे. टू व्हीलर चालकाने सुद्धा हेल्मेट लावायचे आहे आणि सीट बेल्टसुद्धा लावायचे आहेत. प्रत्येकानं कायदे पाळायचे आहेत. वाहनाचे पेपर आपापले अपडेट ठेवायचे आहेत. जर आपण अपडेटच ठेवायचं नाही म्हणलं तर ते अधिकारी हे पकडत असतात, मग फाईन मारतात. आणि मग ह्या फाईनच्यामुळं काही अनेक मंडळी अशी म्हणतात की आता माझा 10,000 रुपये फाईन होतो आहे, मग ते साहेबाला पटवापटवी करतात आणि 2-1 हजार रुपये देतात 10,000 फाईनचे. असं हे सर्रास चालेलं असतं. त्याच्यामुळं हा भ्रष्टाचारसुद्धा होत असतो. म्हणजे तुम्ही विना पेपरचं वाहन चालवत असलेला, इन्शुरन्स असताना किंवा तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नाही किंवा दिले, अशा केसेसमध्ये मोठ्या पद्धतीनं मांडवली करतात. पण ह्यावेळेला जर कुठं धोका झाला, अपघात झाला इन्शुरन्स नसताना, तर तुम्हाला मात्र कुठलंही कायद्यानं संरक्षण मिळत नाही. पण समोरच्या व्यक्तीला मात्र कोर्टाच्या आदेशानुसार तुम्हाला स्वतःच्या कमाईतलं त्याला नुकसान भरपाई द्यावं लागतं. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा आणि मूचवाला मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला कायद्याबद्दल माहिती मिळेल. सध्याच्या परिस्थितीत कुठलं काम चालू आहे किंवा शासनाकडून कुठली अंमलबजावणी चालू आहे हे तुम्हाला निश्चित कळेल. त्यासाठी तुम्हाला मूचवाला मोकाशी यूट्यूब हे पाहत राहा आणि आपलं काम करत राहा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.